नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडवा का साजरा केला जातो? आणि गुढी उभारण्यामागे नेमकं कारण काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्यामागची संपूर्ण कथा आणि परंपरा जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा कोणत्या ऋतूमध्ये येतो? गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूमध्ये येतो. या काळात निसर्गात नवजीवन निर्माण होत असते. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात आणि वातावरण अतिशय प्रसन्न असते. हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडव्यामागची कथा हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. म्हणून हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. तसेच रामायणात असे सांगितले जाते की राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारून विजयाचा उत्सव साजरा केला. त्यामुळे गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते. इतिहासात आणखी एक कथा सांगितली जाते की राजा शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवला आणि त्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी उभारून उत्सव साजरा केला. गुढीचे महत्त्व: गुढी ही विजय, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. घरासमोर उभारलेली गुढी हे दर्शवते की आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी. तसेच गुढी उभारल्याने वाईट शक्ती दूर राहतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर तो नवीन सुरुवात, विजय आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.